जरा घोषणा देऊया का? मी म्हणणार, आपण म्हणणार राज पाहिजे, झालीच पाहिजे असं दोनदा म्हणणार. अभिजात मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा, व्यासपीठावरील मान्यवर व माय मराठीच्या हाकेला धावलेल्या आपणा सर्व मराठी प्रेमी बंधू भगिनींना सादरपणा. खरं म्हणजे माझं हे मराठीतील पहिलंच भाषण असेल. मी नेहमी कोकणी बोलतो आणि त्यामुळे थोडंफार वाचन करावं. मी वाचलं कधीच नाही भाषण, म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलणं जे आहे आतापर्यंत जमायचं. आता बघूया. वास्तविक हा निर्धार मेळावा प्रातिनिधिक, अगदी सिंबॉलिक स्वरूपाचा एक टेस्टिंग पॉइंट, एक चाचपणी म्हणूनच आयोजित केला होता. परंतु मराठी प्रेमींची ही लोटलेली गर्दी, प्रतिसाद अपेक्षे बाहेर मिळालेला पाहून आपल्या पुढच्या सुनियोजित लढ्याच्या यशाचे चित्र निस्संदेहपणे स्पष्ट झालेले आहे. 1985 ते 2025 गेली 40 वर्ष मराठी राजभाषेसाठी संघर्ष करावा लागतोय. त्या संघर्षात मराठीच्या कार्यकर्त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, जी तपश्चर्या केली, त्या पुण्याईच्या आधारावरच आता हा संघर्ष आपण करत आहोत. स्वर्गीय शशिकांत नार्वेकर, श्री गोरा ढवळीकर सर, श्री प्रदीप घाडी आमोणकर, श्री रमेश नाईक आदी बिनीच्या कार्यकर्त्यांनी आलटून पालटून मराठीची धुरा खांद्यावर घेतली. त्यांनी ज्योत विझू दिली नाही, राख होऊ दिली नाही. मराठीचा स्फुल्लिंग चेतवतच ठेवला. त्याचे वणव्यात रूपांतर करणे आता आपल्या हाती. आता समझोता नाही, तडजोड नाही, बलिदानही करू, परंतु निर्णायक आर पार लढा लढू आणि अगदी विजयीच होऊ. मराठी सर्वार्थाने सकस आणि राजभाषेचे सर्व निकष पूर्ण करणारी परिपूर्ण भाषा ठरूनही 1987 मध्ये अल्पसंख्याकवाद आणि हिंसाचार प्रभावी ठरला. मराठीशी घृणास्पद राजकारण खेळले गेले. सध्याच्या परिस्थितीकडे वळू. नैतिक व वैचारिक अधःपतन शिगेवर पोचले. घाणेरड्या निवडणुकीच्या सत्तेच्या राजकारणाने संपूर्ण समाजाचे लाचारीकरण चालवलेले आहे. विद्यार्थी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांवर सवलतींची खैरात उधळून त्यांना लाचार, मिंधे व पक्षीय राजकारणाचे गुलाम बनवणे चालू आहे. आता समाजच सत्ताधाऱ्यांना घाबरू लागलाय. स्वतःला इंटेलेक्च्युअल समजणारा माणूस, ज्याला क्रीम ऑफ सोसायटी म्हटलं जातं, तो अधिक घाबरू लागलाय. सरकारी नोकऱ्यांची लालूच, बदल्यांची भीती, पदे, सन्मान, सत्कार, सरकार मान्यता, सरकारशी जवळीक, पुस्तकांसाठी अनुदान, वेगवेगळे पुरस्कार यांसाठी आता सुशिक्षित, प्रतिष्ठित, सुस्थापित माणूसही अलिप्त राहू लागलेला आहे. हा काय म्हणेल, तो काय करेल या निराधार भीतीपोटी प्रत्यक्ष समाज मूल्यांचे रक्षण करायलाही तो पुढे येत नाही. असो, याही परिस्थितीवर आपण नक्की मात करू शकू हा विश्वास मनात आहेच. आजच्या निर्धार मेळाव्याला लाभलेला अफाट प्रतिसाद हा विश्वास द्विगुणित करतोय. हा कोकणी भाषेच्या विरोधात लढा नाही. हा अभिजात मराठी भाषेच्या गुणवत्तेच्या आधारावर
मिळावयाच्या स्वाभाविक न्याय, रास्त आणि अनुरूप स्थानासाठीचा मूलभूत हक्काचा लढा आहे. हा सरकारच्याही विरोधातील लढा नाही. 2500 वर्षांचा गोमंतकीय इतिहास लाभलेल्या मराठीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा आहे. अन्यायाविरुद्ध लढणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. खरे म्हणजे सरकारच्या अकर्मण्यतेमुळे निष्पाप जनतेला रस्त्यावर उतरणे भाग पडत आहे. त्याला सरकारची अनास्था आणि वास्तवापासून पलायन जबाबदार आहे. खरे म्हणजे सरकारने सामंजस्य, विवेकबुद्धी व दूरदृष्टी ठेवून मराठीवरील अन्याय स्वतःहून दूर केला पाहिजे होता. काँग्रेसने गोव्यात मराठीचे तळपट केलं. आता भाजपा काँग्रेसच्याच मार्गाने जाणार नाही अशी यावेळी आम्ही अपेक्षा ठेवू. अपेक्षा एका मर्यादेपर्यंत ठेवता येतात, सहनशीलतेचा कडेलोट होईपर्यंत नाही. हे भाजपा सरकारनेही लक्षात ठेवावे. आपल्याला काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित करू. हा मराठी राजभाषेकरता लढावा लागणारा शेवटचा, सर्वंकष आणि निर्णायक लढा आहे. व्यक्तिगत मराठी प्रेमी कर्तृत्वाने कितीही मोठा असला तरी हा व्यक्तिगत मोठेपणा सामूहिक संघर्षाच्या मागे उभा केल्याशिवाय कामी येत नसतो. आपण जे करणार आहोत त्याचा थोडक्यात विवेचन मी करतो. जागरण आणि संघटन बांधणी. आपल्या मराठी प्रेमींचं उत्तम संघटन अजिबात नाही, संघटनच नाही. आपण विस्कळीत आहोत. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी एखादी दुसरी संस्था असते, ती कार्यरत असते, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजाला गवसणी घालण्याचं कार्य हे नियमित रूपाने होत नाही, ते बंद पडलेलं आहे. मराठी प्रेमी समाजाच्या सर्व स्तरामध्ये विखुरलेले आहेत. भजनी कलाकार, कीर्तनकार, लेखक, कवी, साहित्यिक, नाट्य क्षेत्रातील रंगकर्मी, हिंदू धार्मिक आध्यात्मिक गट, अर्चक संघ, वारकरी, विविध संप्रदाय, उद्योजक, तसेच शिशुवाटिकेपर्यंत विद्यापीठ स्तरापर्यंतचे शिक्षक, शैक्षणिक संस्थांची व्यवस्थापने, व्यापार, उद्योग, अन्य प्रोफेशनल्स, मीडिया, पंच, जिल्हा परिषद, आमदार, खासदार हे सर्व लोकनियुक्त जनसेवक, या सर्व क्षेत्रातील मराठी प्रेमींना हुडकून काढून त्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न आपल्याला प्रथमतः येत्या 3 महिन्यांच्या कालावधीत तालुका स्तरावर करायचा आहे. तालुका बैठका होते, त्या आपण यशस्वी करू. आज असे अनेक मान्यवर या मेळाव्यास आवर्जून उपस्थित आहेत, हे आपले सौभाग्य आहे. अशा मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रातील परिचितांना मराठी व्यासपीठावर आणण्यात आता पुढाकार घ्यावा लागेल. या सर्व तालुका बैठका अमाप उपस्थितीने यशस्वी करणे हे आपले सर्वांचे पहिले काम आहे. लढ्याचे अर्धे यश यावर अवलंबून आहे. हे करत असताना युवा वर्ग आणि महिला वर्ग याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पुढे कधीतरी योग्य वेळी आपल्याला मराठी प्रेमींचे एक विशाल शक्ती प्रदर्शन घ्यायचे आहे. 15-20 हजारांचा समुदाय सहज एकत्र आणायचा आहे. म्हणून संघटन बांधणीसाठी या तालुका बैठका ज्या पुढच्या 3 महिन्यात करायच्या आहेत आपल्याला, यशस्वी कराव्या लागतील. दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. मराठी राजभाषेची गेली 40 वर्ष रखडत ठेवलेली मागणी पूर्णत्वास यायची असेल तर यापुढे मराठी प्रेमी केवळ सामान्य मतदार म्हणून असून चालणार नाही. मराठी वोट बँक, मतपेढीमध्ये आपले रूपांतर घडवून आणावे लागेल. एक आमदाराला गाठून एवढी मतं जर तुला पडली नाहीत तर तू निवडून येणार नाहीस, हे सांगण्याची ताकद आपणा सर्वांना आली पाहिजे. मराठी प्रेमींचे उपद्रव मूल्य, न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणतात,
विशेषतः राजकीय उपद्रव मूल्य, ते राजकीय उपद्रव मूल्य कोकणीमध्ये आहे. गुंडगिरी, दादागिरी, हिंसाचार जो त्यावेळी झाला, हे सगळं जे आहे ते राजकीय उपद्रव मूल्य आहे. आपण सगळे सज्जन आहोत, घरी बसणारे, कुणाला शिव्या न घालणारे, कुणाच्या अंगावर न ओरडणारे. राजकीय उपद्रव मूल्य म्हणून काय असतं हे प्रत्येकाला माहीत असेल, ते आपल्याला वाढवावे लागेल. लोकशाहीत गुणवत्तेची कदर केली जात नाही. इथे ओनली हेड्स काउंट, संख्याबळ दाखवावे लागते. उल्लेख केलेले सगळे उपाय केवळ एक तत्वज्ञान म्हणून मी सांगितलेले नाहीत, ते आपल्याला प्रत्यक्षात आणावे लागतील आणि आपण सर्व मिळून ते 100% करून दाखवू. 2027ची विधानसभा निवडणूक ही आपल्या या लढ्याची कालमर्यादा आहे. 2025 आणि 2026 अशी 2 वर्षे आपण दम धरायचा आहे, कार्य करायचं आहे, संख्येचं प्रकटीकरण करायचं आहे, शक्तीचं प्रकटीकरण करायचं आहे. या 2 वर्षात संपूर्ण मराठी समाज आपल्याला ढवळून काढावा लागेल आणि आपण तो काढूच, पराकाष्ठा करू. आणखी एका गंभीर गोष्टीची सातत्याने जाणीव ठेवावी लागेल. आपल्या राष्ट्रीयतेशीच तडजोड करायला प्रवृत्त करणारा एक कारस्थानाचा जंतू मराठी प्रेमींच्या डोक्यात भरवणे सुरू झालेलं आहे. मराठी राजभाषा करायची असेल तर परकीय रोमीलाही राजभाषा करण्यासाठी मराठीला पाठिंबा द्यावा लागेल. हे ते कारस्थान आहे. रोमी पोर्तुगीजांबरोबर आली, ती आपली लिपी नव्हे. त्यांना मराठी प्रेमींनी पाठिंबा देणे हा भाषेसाठी आपल्या राष्ट्रीयतेचाच सौदा मराठीच्या हातून करून घेण्यासारखं आहे. हे पाप आपल्याला ते करायला लावणार आहेत. हा जंतू आहे, तो आपण मारून टाकला पाहिजे. तो विचार आपण संख्याबळ जमवू न शकण्याच्या विफलतेतून, पराभूत मानसिकतेतून उमटलेला आहे. आपल्या चळवळीतून मराठी प्रेमी स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने हा लढा उभारणार आहोत, यशस्वी करणार आहोत. अराष्ट्रीय प्रवृत्ती समोर माय मराठीला झुकायला भाग पाडणे हे आपले ब्रीद नव्हे, ती लाचारी, लोटांगण व भारतीय राष्ट्रीयतेशी प्रतारणा ठरेल. सावधान. हा लढा आपल्याला यशस्वी करावाच लागेल. हा लढा गोमंतकाच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक ठरावा. जय गोवा, जय भारत. सुभाष वेलिंगकर सरांच्या या मार्मिक भाषणाने हा निर्णायक लढा आपल्याला कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने घेऊन जायचा आहे याचं पूर्ण आकलन, रोड मॅप ज्याला म्हणतो, ते त्यांनी समोर ठेवलेलं आहे. आता